नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्विज या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत 28 ते 29 मे 2025 च्या 2 दिवसीय चालू घडामोडी एकाच व्हिडिओमध्ये। मंडळी, माझ्या आवाजात बदल झाल्यामुळे ऐकायला कर्कशता जाणवू शकते, पण मी आशा करतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब आवर्जून कराल। बघूयात प्रश्न क्रमांक 1। वित्त वर्ष 2024-25 मध्ये भारतात किती अब्ज डॉलर FDI प्राप्त झाला आहे? उत्तर आहे पर्याय अ। वित्त वर्ष 2024-25 मध्ये भारतात 81 अब्ज डॉलर FDI प्राप्त झाला आहे। प्रश्न क्रमांक 2। DRDO अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? उत्तर आहे पर्याय ड। DRDO अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवला आहे। प्रश्न क्रमांक 3। डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? उत्तर आहे पर्याय क। डेनियल नोबोआ यांची इक्वाडोर देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे। प्रश्न क्रमांक 4। UEFA महिला चॅम्पियन लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे पर्याय ब। UEFA महिला चॅम्पियन लीगचे विजेतेपद आर्सेनलने जिंकले आहे। प्रश्न क्रमांक 5। डेनियल नोबोआ यांनी इक्वाडोरचे कितवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर आहे पर्याय अ। डेनियल नोबोआ यांनी इक्वाडोरचे 48वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे। प्रश्न क्रमांक 6। ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी बनवला होता? उत्तर आहे पर्याय ड। ऑपरेशन सिंदूरचा लोगो हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी बनवला होता। प्रश्न क्रमांक 7। अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? उत्तर आहे पर्याय ब। अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे तामिळनाडू देशातील तिसरे राज्य ठरले आहे। प्रश्न क्रमांक 8। केंद्र सरकारने 2025-26 साठी कापूस पिकाची MSP किती हजार रुपये जाहीर केली आहे? उत्तर आहे पर्याय ड। केंद्र सरकारने 2025-26 साठी कापूस पिकाची MSP 8,110 रुपये जाहीर केली आहे। प्रश्न क्रमांक 9। कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय ड। कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनिल कुंबळे यांची निवड करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 10। आशियाई शिखर संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे पर्याय अ। आशियाई शिखर संमेलन 2025 मलेशिया येथे आयोजित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 11। 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज 1 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे? उत्तर आहे पर्याय ब। 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज 1 मध्ये भारत देशाने पदक तालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे। प्रश्न क्रमांक 12। 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज 1 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे पर्याय क। 2025 ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज 1 चे आयोजन जर्मनी देशात करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 13। संचार मित्र योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय ड। संचार मित्र योजना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याद्वारे सुरू करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 14। 2024-25 मध्ये भारताची वस्तू व सेवांची निर्यात किती अब्ज डॉलर होती? उत्तर आहे पर्याय अ। 2024-25 मध्ये भारताची वस्तू व सेवांची निर्यात 825 अब्ज डॉलर होती। प्रश्न क्रमांक 15। भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झाला आहे?
उत्तर आहे पर्याय ड. भारतातील बंगळुरू शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झाला आहे. चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. आणि हो, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.